हर हर महादेव के जय घोष से पूरा दीघा क्षेत्र गूंज उठा था। अवसर था श्री शिव पुराण महाकथा का। दीघा क्षेत्र में बड़ी संख्या में उत्तर भारतीय नागरिक रहते हैं, इसलिए पिछले कई वर्षों से भारतीय जनता पार्टी के दीघा मंडल अध्यक्ष वीरेश सिंह के नेतृत्व में श्री गणेश जनकल्याण संस्था की ओर से दीघा तालाब के पास श्री शिव पुराण महाकथा का आयोजन किया गया है। पिछले 8 दिनों से चल रही इस कथा में लगभग हजारों की संख्या में श्रद्धालु उपस्थित होकर शिव पुराण महाकथा का श्रवण कर रहे हैं। आज इस कथा को सुनने के लिए पूर्व स्थायी समिति सभापति नवीन गौते, पूर्व नगर सेविका एडवोकेट अपर्णा गौते, दीपा गौते, उत्तर भारतीय समाज के नेता वीरेश सिंह, राजेश गौते, चंद्रम सोनकांबळे, दामोदर कोठियन, ब्रह्मदेव पांडे आदि प्रमुख लोग उपस्थित थे। उन्होंने भी कथा का श्रवण किया और कथा के अंतर्गत महादेव की आरती करके दीघा वासियों की सुख शांति के लिए प्रार्थना की। उत्तर भारतीय समाज के नेता वीरेश सिंह के माध्यम से दीघा क्षेत्र में नागरिकों के लिए अब तक कई विकास कार्य किए गए हैं। साथ ही उत्तर भारतीय समाज को एकजुट रखने के लिए शिव पुराण महाकथा, श्रीमंत भागवत कथा, छठ पूजा जैसे कई धार्मिक कार्यक्रमों का आयोजन भी किया जाता है। इस कारण सभी नागरिकों ने वीरेश सिंह की सराहना की। वही स्थायी समिति सभापति नवीन गौते ने संस्था और कथा में उपस्थित सभी दीघा वासियों का आभार व्यक्त किया। दीघा एक एकमेव असं गाव आहे किंवा विभाग आहे का ज्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये अनेक हिंदू धर्माचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात। त्यापैकी एक मला वाटतं हा पहिला कार्यक्रम आहे श्री गणेश जनकल्याण संस्था यांच्या माध्यमातून शिवपुराण या ठिकाणी 9 दिवसाचं आयोजित केलेलं आहे आणि त्याचे सर्वस्वी आयोजक ब्रह्मदेवजी आहेत। गेल्या 11वा वर्ष आहे त्यांचं आणि गेल्या 10 वर्षापासून ते खाली करत होतं, परंतु त्या ठिकाणी लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचत नव्हता। म्हणून आम्ही ठरवलं की यावेळी आपण दीघा नाक्यावर करूया, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचेल आणि शिवपुराणच्या माध्यमातून भगवान शंकराचं जी काय कथा आहे ती सांगण्याचं या ठिकाणी जे काय भक्तगण आलेले किंवा जे साधू संत आले त्यांनी आपल्या भाषणातनं प्रवचनातनं लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला। मी देखील लोकांना हेच सांगितलं का आपण हे जे धार्मिक उत्सव आहे ते आपण प्रत्येकाने अटेंड केले पाहिजे, म्हणजे या ठिकाणी सर्वांनी आलं पाहिजे, कारण आपल्या हिंदू राष्ट्राला एकत्र ठेवण्यासाठी हे सर्व चाललेलं आहे। आणि आपण जसं योगीजींनी सांगितलं का एक साथ रहेंगे एक साथ रहेंगे, म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र आणण्याचाच आमचा संकल्पना आहे। तर त्या हिशोबानेच आम्ही या ठिकाणी सर्वांना एकत्र आणण्याचं काम करतो आणि आता मी त्यांना आभार देखील मानलेत का नाईक साहेबांना देखील आपण प्रचंड मताधिक्याने दीघा विभागातनं सर्व जाती धर्माच्या लोकांनी जे आपल्याला मतदान केलं त्यांचेही आभार मानलेले आहेत। आणि हा जो संदेश आणि हे जे मला शिकवण माझे आदरणीय गुरुवर्य गणेश नाईक साहेब यांनी शिकवलेलं आहे मला का सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपण समाजसेवा केली पाहिजे। मग त्यापैकी आपले उत्तर भारतीय आहेत। आता शिवपुराण झाल्यानंतर परत 5 तारखेपासनं 8 तारखेपासनं आपले हे सुरू होणार आहे, भागवत कथा होईल। 5 तारखेला इथून एकविरेची पदयात्रा जाणार आहे। त्याच्यात आता साईची पदयात्रा झाली, त्यांचा भंडारा आहे, म्हणजे इथे एक भंडारा आहे शिवपुराणचा, भगवत कथेचा भंडारा आहे, साई भंडारा आहे, एकविरेचा भंडारा आहे, अखंड हरिनाम सप्ताह आहे। म्हणजे दीघामध्ये सगळे जाती धर्माचे सण आम्ही सगळ्यांना घेऊन करतो आहे। आता आपण दिवाळीला पाहिलं असेल का बंगाली लोकांच्या माध्यमातून दुर्गा मातेची पूजा झाली, काली पूजा झाली, ओडिसावाल्यांच्या माध्यमातून ओडिसा पूजा झाली, म्हणजे परत जगन्नाथ पूजा झाली, परत जे दक्षिण भारतीय आहेत या ठिकाणी त्यांचे जे शनी मंदिर आहे तिथे देखील शनी पूजा होते। म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्या गोविंदाने सर्वजण बाळ गोपाळासहित राहतात, हेच आमच्या कार्याची पोचपावती आहे। आणि मी नाईक साहेबांना हेच आश्वासित करेन का तुम्ही जे दीघा दाखवलेला मला मार्ग आहे मी नक्कीच ते मार्ग लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच करेन आणि कुठेही आपल्या दीघा विभागाला गालबोट लागणार नाही अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि परमेश्वराला एवढीच प्रार्थना केली का लोकांना जे वचन दिलं ते पूर्ण करण्याची ताकद आहे। हा जो कार्यक्रम आहे ते श्री गणेश जनकल्याण समितीमार्फत ठेवण्यात आलेला होता आणि त्यांचं हे 11वं वर्ष आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही असते की कोणतंही पुराण असेल किंवा इतिहास असेल हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि महिला ही सर्वात मोठं माध्यम असते
मुलगी शिकली प्रगती झाली म्हणतो किंवा घरातली एक स्त्री शिकली की ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते, कुटुंबाला नाही कुटुंबाच्या बाहेरही शिकवत असते. तर त्याचप्रमाणे हे आहे की ह्या ज्या कथा आहेत त्या महिलांनी ऐकल्या तर त्यांच्या येणाऱ्या नव्या पिढीला त्या माध्यमातून आपलं जे पुराण काय होतं, आपला इतिहास काय होता, ही फक्त मायथॉलॉजी नाही आहे, म्हणजे आपण मिथ म्हणतो ते नाही आहे, तर हा खरोखरचा इतिहास आहे. याला कुठेतरी साक्षात स्वरूप आहे. आणि शेवटी सगळ्या गोष्टीतनं आपण जेव्हा हरतो तेव्हा अध्यात्म ही एकमेव गोष्ट असते ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो, असं आपल्या मनशांती मिळत असते. आणि महिलांच्या माध्यमातून ही गोष्ट पुढे जाण्याची शक्यता असते. आणि महिला खरोखर ह्यासाठी फार वेळ काढतात. म्हणजे ह्या 9 दिवसामध्ये महिला जेवण लवकर आटपतात, येतात, कथेला बसतात. तुम्ही बघितलं असेल क्राऊड फार मोठा महिलांचाच होता. आणि महिला त्यामधनं स्वतःला मनशांती घेऊन मुलांपर्यंत, येणाऱ्या पिढीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचवत असते. त्यामुळे महिलांचा यामध्ये फार मोठा सहभाग आहे आणि महिलांनी यापेक्षाही सहभाग जास्त दाखवावा अशी अपेक्षा आहे. जो दीघा में हमारा जो है सर्वधर्म समभाव, ये हमारे नगर सेवक श्री नवीन जी गौते और हमारे यहाँ के जो मंत्री हैं, विधायक हैं, गणेश जी नाइक साहब और पूरा नाइक साहब परिवार और भारतीय जनता पार्टी, इसके नेतृत्व में मतलब हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, साउथ इंडियन, ऐसा कुछ भेदभाव नहीं, सब जन एक झंडे के नीचे, भगवा झंडे के नीचे मिलकर काम करते हैं. और आज उसी का ये प्रतीक है कि यहाँ पे दीघा के हर कोने से कहीं न कहीं से लोग आए हुए हैं और ये एक धर्म का प्रचार करने में एक कड़ी है. मैं ब्रह्मदेव पांडे जी का और आचार्य राजराजे में महाराज जी का मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उनके माध्यम से आज ये कलयुग में जो ज्ञान होता है, उन्होंने ज्ञान बांटने का काम पूरे 9 दिन किया हुआ है और इसके लिए मैं दोनों को शुभेच्छा देता हूँ. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्ति, माँ कश्चित् दुख भाग भवेत्. सभी लोग सुखी रहे, सभी लोग निरोगी रहे और सभी लोग जो है बीमार न पड़े, आरोग्यकारी हो और सभी का लाभ हो और सभी भगवान के भक्त बने रहे और सब एक भगवे के नीचे इकट्ठा रहे और हमारे हिंदू धर्म, सनातन धर्म की जड़ मजबूत हो. इसलिए ये कार्यक्रम अनिवार्यता है और काफ़ी दिनों से मैं करते आ रहा हूँ और ये करता ही रहूँगा. जब तक मेरी सांस में, जान में सांस है, शरीर में सांस है, तब तक मैं भगवान का नाम छोड़ नहीं सकता, करते रहूँगा. जय श्री राम. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.